अहो काका, हा कापूस केल्यावर मला सायकल घेता का? अरे तू काय येडा झाला का बिडा झाला रे? कमन? एक तर शेतीमध्ये काही परवडत नाही ना, तुला सायकल घ्यायचं पडलंय. मला पहिलंच कर्ज मिटून टाकायचंय. कमून करतात मग शेती? कमून करता शेती. आता मी तुम्हाला सांगतो कमून करतात आपण शेती. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. हा. टाटा मोटर्सवाल्यांनी एक गाडी काढली होती. टाटा त्या गाडी गरिबासाठी काढली होती. काय नाव होतं रे? टाटा काय नॅनो. टाटा नॅनो त्यांनी गाडी काढली होती. तर टाटा नॅनो गाडी जी आहे ना, ती मार्केटमध्ये चालली नाही. आता कमून नाही चालली ह्याचं नाही का शोध लावण्यासाठी ते त्यांची टीम आहे ना, ती निघाली बाबा कामावर. काही टाटा जी नॅनो आहे गाडी आपण नाही का या लोकांसाठी काढली आणि 1 लाख रुपये त्याची किंमत होती. ही कमून चालली नाही बाबा. मार्केटमध्ये एवढी कमी किंमत असून ही गाडी चालली कमून नाही. ह्याचं शोध लावण्यासाठी नाही ना, इकडं जा तिकडं जा, ह्या शोरूमला जा त्या शोरूमला जा, ह्याला विचार त्याला विचार. मग त्यांना सारं म्हणजे गाडी आहे ना एकदम टाकाटक होती. 4 माणसं बसत होते आतमध्ये आणि 1 लाख रुपयामध्येच म्हणजे लोकांसाठी काढली होती. ज्याची घ्यायची नाही का लायकी नाही समजायचं बाबा. मोठ्याल्या गाड्या 10-10 लाख रुपयाच्या गाड्या असतात, ती 1 लाख रुपयामध्ये यायला लागली बाबा ती गाडी. तर नाही का मग त्यांनी ते शोध लावला. शोध लावण्यामध्ये काय झालं माहिती आहे का? गाडी 1 लाख रुपयालाच होती, पण गाडीचं जी ॲडव्हर्टाईज होती ती ॲडव्हर्टाईज मुळं सारा लापडा झाला. आता ॲडव्हर्टाईजमध्ये काय दाखवलं होतं? गाडी 1 लाख रुपये मी गरीबो केली आहे. म्हणजे समजायचं आता मी गाडी घेतली 1 लाख रुपयाची, मी स्टँडवर नेलं तर त्याची म्हणजे लोक जाहिरात बघितली ना का 1 लाख रुपयाची गाडी. तर गरीब काय विचार करीन? 1 लाख रुपयाची गाडी, गरीबासाठी गाडी. म्हणजे नाही का मोठ्याची 10 लाख रुपयाची गाडी ना आपली तिथं 1 लाख रुपयाची गाडी. गाड्या तर दोन्ही बी सारख्याच आहेत, पण गरीबाची गाडी. फक्त फरक काय होतं? 1 लाख रुपयाची गाडी टाटा नॅनो गरीबाची गाडी आणि ती 10 लाख रुपयाची गाडी ती मोठ्याची गाडी. म्हणून त्या गाडी चालली नाही. मार्केट आहे ना एकदम नाही ना का एकदम ठप झालं त्या टाटा नॅनोचं. म्हणजे गाडी चांगली होती बरं का, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हतं. 4 जण बसायचे मस्त नाही का टाकाटक. पण 1 लाख रुपयाला त्याला नाव फक्त दिलं होतं गरिबांसाठी गाडी. म्हणून नाही ना का ती गाडी चालली नाही. तसंच काय होतं माहिती आहे का? आजकाल काय व्हायला लागलं, कुणी बी कॅमेरा उचलायला लागला आणि सोशल मीडियावर टाकायला लागलं. शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये उत्पन्न नाही. तसंच आपण घरी जातो. हे आता याला समजायचं शेतीच्या बाबतीत नाही ना काय, ह्याला आपण घरी म्हणतो. जेवताना म्हणायचं, कुठं बसल्यावर म्हणायचं. असे पोरान पशी आहे ना असं म्हणायचं नाही. ह्यांच्या पशी आपण नाही ना का नवरा बायको समजायचं, भाव ह्यांच्या समोर म्हणतो आपण शेतीमध्ये काही परवडत नाही, यंदा काही परवडलं नाही. तर ह्यांच्या समोर असं सांगायचं नाही. म्हणजे आता ह्याच्या समोर नाही ना का आपण नाही ना का कधी सकाळी म्हणतो शेतीमध्ये काही परवडत नाही, दुपारी म्हणतो शेतीमध्ये काही परवडत नाही, संध्याकाळी झोपताना म्हणतो शेतीमध्ये काही परवडत नाही. मग ह्याच्या डोक्यामध्ये एकच काय येणार? शेतीमध्ये काही परवडत नाही, आपल्याला दुसरंच काहीतरी करायचं. म्हणून जी नवतरुण पिढी आहे ना, शेतीपासून लांब होत चालली बघा. शेतीपासून एकदम दूर होत चालली. म्हणजे ह्या पोराला आत्तापासूनच ह्याच्या पशी म्हणायचं आपण शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये काही उत्पन्न नाही. शेती जर चांगली कष्टाने केली ना आणि चांगली नाही ना का त्याची मेहनत घेतली ना, तर शेतीमध्ये पण परवडतं. पण ह्यांच्यामध्ये तोंड वाचू आपण म्हणायचं शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये काही परवडत नाही. मग ही जी नवतरुण पिढी आहे ना, ही शेतीपासून लांब होत चालली. आणि शेती आहे ना करणारे जे नवतरुण पिढी आहे ना लांब होत चालली. म्हणून का शेतीचं उत्पन्न मग कमी होत चाललं. म्हणून आपल्या पोराबिरासमोर शेतीवाल्यांना सांगतोय मी, आपल्या पोरांबिरांचा पशी आहे ना असं सांगायचं नाही तोंड वाचू शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये काही परवडत नाही. शेतीमध्ये परवडतं. मग ते तुमचे लेकरं आहे ना कुठंतरी लांब जातात, ते मग ते तिकडे कंपन्यात काम करतात, कुठं काही करतात. म्हणून शेतीपासून लांब होत चालले. म्हणून नाही का लेकरापाशी कधीच असं सांगू नका शेतीमध्ये काही परवडत नाही, शेतीमध्ये परवडतंय. आपल्या हाताने आपणच पायावर कुऱ्हाडी मारून घ्यायला लागले. आवडलं तर शेअर करा, नाही आवडलं तर वर करा.